नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम टेस्टी, हेल्दी असा हा नाश्ता बनवणार आहोत. गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता बनवलेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही भाज्या ॲड करू शकता. त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर धनेपूड ॲड करायची, त्यानंतर जिरेपूड ॲड करायची, नंतर कट केलेली कोथिंबीर, लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ. हे सगळं ॲड करून छान पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. एकदम छान असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम हेल्दी टेस्टी असा हा आपला नाश्ता बनवून रेडी होतो. जसं लागेल तसं पाणी ॲड करत राहायचं आहे. एकदम पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घेत आहे मी. तुम्ही पाहू शकता. बघा आता आपलं इथे छान एकदम मिक्स झालेलं आहे. आता मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल ॲड करून चौकडून पसरवून घ्यायचं आहे. जे आपण मिश्रण बनवून घेतलं आहे ते चमच्याने आपल्याला छोटे छोटे साईजचे स्प्रेड करून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकच मोठ्या साईजचा जरी बनवला तरीही चालेल, पण मी इथे छोटे छोटे बनवत आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला ह्याला छान परतवून घ्यायचं आहे. परतवायला 5 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. एकदम छान असं दोन्ही साईडने आपण हे परतवून घेणार आहोत. एकदम भन्नाट टेस्टी असा हा नाश्ता बनवून रेडी होतो आणि शेवटी पौष्टिक आहे. आता पलटून घेऊया याला. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने हे छान परतवून घ्यायचं आहे. बघा इथं 5 मिनिटानंतर आपला आता छान नाश्ता परतवून तयार आहे. तुम्ही पाहू शकतात. आता आपण हा साईडला काढून घेणार आहोत. एकदम हेल्दी आणि टेस्टी असा हा आपला घाईच्या वेळेत एकदम मस्त असा नाश्ता बनवून रेडी होतो आणि टिफिनसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे नाश्त्यासाठी. दह्यासोबत ते तुम्ही सर्व करू शकतात. आणि तुम्हाला जर हा नाश्ता आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.